हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिकॉकची रांगोळी म्हणजे मोराची रांगोळी चौरंगाच्या अवतून टाकायची। तर रांगोळी पूर्ण बघायच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या। तर मी कट केला आहे मोराच्या डिझाईनमध्ये चौरंगाच्या अवतून टाकायला एक चौरस आणि त्याच्या साईडला मोर अशी डिझाईन कट केली आहे। त्याच्या खाली घेतले कमळाचं एक सुंदर असं फूल कट केलं आहे आणि पांढऱ्या रंगाने मी बॉर्डर बनवणार आहे। खूप कमी कलरमध्ये खूप छान रांगोळी दिसते। तर मी खूप छान अशी म्हणजे फिनिशिंग द्यायला सुरुवात केलेली आहे। बघा साईडला बॉर्डर तयार करणारे पांढऱ्या कलरनी आणि त्याच्या आतमध्ये मोरला तर निळाच कलर आपण देणार आहोत। काहीमध्ये थोडे डिझाईन पण करायचे, खाली कमळाचं आकारामध्ये फुल कट करून घेतले अर्ध आणि तुम्हाला मदत करायला आहे भाभी। तर अर्धवट रांगोळी रेडी झाली आहे, तर तुम्ही फुल रांगोळी रेडी झाल्यानंतर पूर्ण बघा। आणि आताच्या धावपळीच्या वेळेत जर म्हटलं तर ही रांगोळी खूप सोपा उपाय वाटतो मला। तर तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता आणि जर का तुम्हाला माझ्याकडनं पाहिजे असेल मला ऑर्डरसुद्धा करू शकता। इंस्टावर तर DM करा म्हणजे तुम्हाला ऑर्डर करता येईल असली जर रांगोळी। तुम्हाला आता दिवाळी जास्त काही लांब नाही, आता उद्याची म्हटलं तर दिवाळी आहे। नंतर का तुम्हाला ही रांगोळी पाहिजे असली तर तुम्ही मागवून ठेवू शकता, नंतर कुठल्या पण कार्यक्रमात टाकायला। तसं ते सत्यनारायणची पूजा वगैरे पण आपण करतो, बराच वेळा चौरंगाचा वापर होतो। जसं की आता आपले मार्गशीर्ष गुरुवार येणार आहे दिवाळीनंतर, तेव्हा पण लागेल। त्याच्यानंतर लग्न सराई चालू होतील, त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा होते तेव्हा पण लागेल, कामात पडेल उपयोगी। तर खूप उपयोगाची रांगोळी आहे ही। आणि कसं आपल्याला खूप धावपळ असते, कुठला पण सण असू द्या, आपल्या दिवाळी असो, दसरा असो किंवा कुठला पण गुढीपाडवा असो, कुठला पण सण असू द्या आपला, तर आपल्याला खूप धावपळ असते त्या दिवशी। मेन म्हणजे तयार व्हायचं, स्वयंपाक वगैरे करायचा आणि घराची साफसफाईसुद्धा। तर ह्या धावपळीमध्ये आपण रांगोळी काढायचं म्हटलं तर कधी कधी आपल्याला परफेक्ट रांगोळी जमत नाही। 2-2, 3-3 तास आपला रांगोळी काढण्यामध्ये चालले जातात। तर आपली एवढे टाईम वाचू शकतो जर का आपण ही रांगोळी घेतली आणि हिचा उपयोग केला तर। खूप छान अशी रांगोळी दिसते ही, चौरंगाच्या अवतून पाटाच्या अवतून पण टाकू शकतो आपण। तर खूप छान बघा दिसते ही रांगोळी झाली आहे रेडी आणि रेडी झाल्यानंतर खूप सुंदर दिसते। तर तुम्हाला पूर्णपणे दिसत नाही, व्हिडिओ शूट करायला थोडा प्रॉब्लेम होता कारण त्याचं माझ्याकडे हे नव्हता, हँगर वगैरे नव्हतं कुठलं, तर मी हातानेच मोबाईल धरूनच रांगोळी पण तयार केली आणि व्हिडिओ पण शूट करण्याचा प्रयत्न केला। इथं आपण पाट किंवा चौरंग ठेवू शकतो आणि ही रांगोळी अवतून टाकू शकतो। तर ही बघा खालून पण कॅनव्हास पेपर लावलेला आहे याला मी आणि खूप छान दिसते रांगोळी। आवडलं तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला बाय।